In our total, there are 5 types of sense organs in human being. मनुष्य प्राण्याला मानवाला 5 प्रकारचे सेन्स ऑर्गन दिलेले. There are 5 types of sense organs which was given by nature to the human being. First, that is the eye. Second, that is the nostril. Third, that is the tongue. Fourth, that is the ear. And fifth, that is the skin. Among the 5 types of sense organ, you have to only study the 2 types of sense organ. One, structure of eye, and second, the structure of ear. मानवाला 5 प्रकारचे सेन्स ऑर्गन देवाने दिलेत, म्हणा निसर्गाने दिले. या 5 पैकी फक्त तुम्हाला 2चाच अभ्यास करायचा आहे. एक म्हणजे डोळ्याची रचना आणि कार्य, आणि दुसरं म्हणजे कानाची रचना आणि कार्य. हे का 2च? तर हे नाक, जीभ आणि कातडी हे देखील आहेत सेन्स ऑर्गन, पण ते इतके महत्वाचे नाही. कारण का माणसाला जर डोळे नसले तर माणूस जीवन जगेल का? नाही ना जगणार. माणसाला ऐकू येत नसेल, बहिरा असेल, आणि जनरली जो ब्लाइंड असतो ना तो डम असतो. मुका असतो तो बहिरा असतो. जन्माला येताना जो मुका असतो ना तो बहिरा असतो. ह्या दोघांचं नातं म्हणजे कसं आहे, जस्ट लाईक द कजिन सिस्टर, जुळ्या बहीण भावासारखं नातं आहे. एक असला की दुसऱ्याला घेऊन येतो. मुका असला तर तो बहिरा असतो, आणि जो बहिरा असतो तो आंधळा असतो असं नाही. आता तुम्ही म्हणता मग या दोघीचे सांगडे, मुका आणि बहिरा, मग हे 2 ऑर्गन का नाही ठेवले? पण जीवन जगत असताना डोळा जितका महत्वाचा आहे तितकं जीभ महत्वाचे आहे. आता मुके नाहीत का बिचारे, ते इशाऱ्याने हे करतात ना, जेवायचं असेल तर असं. काय समजा खाना असतात ना त्यांच्या. आता आंधळ्याची सुद्धा शाळा असतात, त्यांची लिपी देखील असते बघा. अंध जीवन जगण्यास देखील समर्थ असतात, परंतु अनेक अडथळे असतात. मुक्याला जीवन जगताना जितके अडथळे नसतात त्याच्यापेक्षा डबल किंवा 10 पट हे आंधळ्याला असतात. मुका असल्यावर काही बिघडत नाही, त्याला काय फक्त बाकी खानाखुणा करू शकतो ना. डोळेच नसल्यावर काय खानाखुणा करू? म्हणून 12वीच्या अभ्यासाला स्ट्रक्चर ऑफ आय आणि फंक्शन ऑफ आय आणि स्ट्रक्चर ऑफ इयर आणि फंक्शन ऑफ इयर हे ठेवलेले. तर समजून घ्या. दिस इज द डायग्राम ऑफ स्ट्रक्चर ऑफ आय. देर आर pair of human eyes situated in the orbital cavity. There are 2 eyes किंवा pair of eyes that is situated in the orbital cavity. That eyes that is supported by, that is the 2 eyelids, upper eyelid and lower eyelid. That is also supported by eyebrow and eyelashes. Eyelids are useful for opening and closing. Eyelids are opening and closing. This eyebrow and eyelashes, these are preventing the entry of dust particles, so many particles or so many viruses which enters in the eye. At the similar time, lacrimal glands are also present in the eye, that present at the base of the eyelashes, that lubricate the eye. आपण म्हणतो की अमक्या अमक्याचे डोळे फार पाणीदार आहे, अमक्या अमक्याचे डोळे फार रुक्ष आहे. याचं कारण आहे की पाणीदार जर डोळे असतील त्याच्यामध्ये लॅक्रिमल ग्लँड्स असतात, ते डोळे टवटवीत असतात. आणि जर लॅक्रिमल ग्लँडचं कमी असेल पर्सेंटेज किंवा संख्या, त्याचे डोळे हे वृक्ष असतात. व्हॉट इज द यूज ऑफ द लॅक्रिमल ग्लँड? इट सिक्रीट द ऑइली सबस्टन्स दॅट वर्क्स ॲज अ लुब्रिकंट. इट चेक द फ्रिक्शन. जन्मल्यापासून मरेपर्यंत मूल जन्माला आलं की पहिल्यांदा मापण्याची हालचाल करते.
पापण्याची हालचाल करायचं त्याला शिकवलं जात नाही. डोळे मिटवणं आणि उघडणं. आता जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण किती वेळेला पापण्या उघडतो आणि बंद करतो याचं काय गणित लावता येईल का? आणि पापण्या ह्या बंद करायलाच पाहिजे. नाही तर टक लावून जर बघत बसला, पापणीच खाली पडली नाही तर काहीतरी डिफेक्ट आहे समजायचं. समजा मिनिटाला 10-12 वेळेला तरी पापण्याची उघडझाप झाली पाहिजे. नाही तर उगा असा पाच सुटला आपण त्याला म्हणून काय येड्यावर बघतो. म्हणजे पापण्याची हालचाल झालीच पाहिजे. आणि जर समजा पापण्याची हालचाल जन्मल्यापासून मरेपर्यंत होताना जर ऑइली पदार्थ नसेल, वंगण नसेल, तर ते झिजून जाईल ना डोळा. घासून घासून समजा तुम्ही हात याच्यावर घासले तर सालपट्ट निघाल ना. समजा तेल लावून जर असं चोळलं तर मग नाही होणार समजा. पण अशी जर समजा कोरडी मालिश केली अंगाला, अंग दुखत आहे म्हणून जमल का? सालपट्ट निघाल ना. म्हणून त्याला तेल लावूनच मालिश करतात ना. समजा अंगाची मालिश करतात. समजा हे मेडिकल सायन्स मध्ये समजा हे ट्रीटमेंट करतात काही काही रोगाला. ते असं रगडून दाबतात. हा, तर याचं सांगण्याचं तात्पर्य की अशा प्रकारचे मेकॅनिझम पासून घर्षण होऊ नये म्हणून या लॅक्रिमल ग्लँडचं जे तेलकट सिक्रिशन आहे त्याचा उपयोग केला जातो. 1/3 portion of the eyes that is visible and 2/3 portion of the eyes is buried in the bony socket. मनुष्याच्या डोळ्याचा 1/3 भाग फक्त दर्शनी आणि 2/3 डोळ्याच्या भोवणीत पुरलेला आहे, दडलेला आहे. This eyes is kept in constant position by 6 types of muscle. आतमध्ये या डोळ्याला 6 स्नायूने बांधलेले, जखडलेले. आतमध्ये हे जे डोळा आहे ना, हालचाल करतो, इकडून इकडं बुबुळ फिरतं, खालीवर होतं, वर होतं. काही लहानपणी तुम्ही खेळ खेळला असता, इकडून दाबलं की इकडे जातं, एकाचे 2 माणसं दिसतात. इकडून दाबलं की इकडे हे होतं, खालून दाबलं तर वर जातं, वरून दाबलं तर खाली येतं. ही डोळ्याची हालचाल का होते? आतमध्ये 6 स्नायूने डोळा बांधलेला आहे. तर त्याच्या 3 जोड्या आहेत. व्हॉट आर these 6 types of muscle? superior rectus, inferior rectus. वरच्या बाजूला जे असतं ना त्याला सुपेरियर म्हणायचं, खाली असतं त्याला इन्फेरियर. हे झालं एक. नंतर दुसरं एक्सटर्नल रेक्टस, इंटरनल रेक्टस. आतून जे असतं बाहेरून असतं त्याला. आणि तिसरं सुपेरियर ऑब्लिक आणि इन्फेरियर ऑब्लिक. ऑब्लिक म्हणजे तिरप, सरळ नाही, तिरप. तिरप बांधायचं म्हणजे कसं, इकडून इकडं खाली बांधायचं, इकडून इकडून. जसे आपण गाठ मारतो ना, साधी गाठ असेल तर सटकते ना, निष्ठते. जर आषाढी गाठ असेल तर लवकर निष्ठत नाही. समजा तुम्ही असे हात एकमेकाजवळ आणले, असे होते ना, असे केलं, अशी मिठी जर बांधली लवकर सुटत नाही ना. तसं हे 6 जे मसल आहेत यांच्या 3 जोड्या आहेत. एक सुपेरियर रेक्टस, इन्फेरियर, सुपेरियर ऑब्लिक, इन्फेरियर ऑब्लिक, एक्सटर्नल रेक्टस, internal rectus. Now these muscles are useful for different direction movement of the eyeball. डोळा आपण काही एकाच बाजूने आणि दोन्ही डोळे एका वेळेला एकाच दिशेने फिरायला पाहिजे. नाही तर कुणीकडे निशाणा आहे, कुणीकडे बघतो याचा वेळच लागणार. दोन्ही डोळे इकडं पाहायचं म्हणलं तर इकडंच वळले पाहिजे, इकडं पाहायचं म्हणलं तर इकडं, खाली पाहायचं म्हणलं तर खाली, वर पाहायचं म्हणलं तर दोन्ही वर. नाही तर एक चालला इकडे, एक चालला इकडे. या मध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे, सुसूत्रीपणा. बट वी आर नोइंग दॅट देर इज नो कॅपॅसिटी, लॅटरल मुवमेंट इज पॉसिबल. इकडं डोळा तर बघू, इकडे डाऊनवर्ड, अपवर्ड आहे. पण वी कॅनॉट रोटेट द आयबॉल अँड वी कॅनॉट प्रोट्रूड अँड रिट्रूड द आयबॉल.
डोळा आपल्याला गोलाकार फिरता येत नाही. डोळा आपल्याला गोलाकार फिरता येत नाही. आता जे कलाकार असतात ना, ते डोळ्यामध्ये हावभाव करतात, आपल्याला जमत नाही. त्यांना ती प्रॅक्टिस असते. डोळे घटकात इकडे फिरवतात, घटकात इकडे, घटकात असं, ती त्यांची ती प्रॅक्टिस असते. पण असा गोळा असा भावऱ्यासारखा गोलाकार फिरला जातो आणि डोळा असा पुढं काढला जातो, मागा आपसून घेतला जातो. नाही, ही कपॅसिटी कुणाची आहे? तर खेकडा बघितलाय का तुम्ही? झिंगा बघितलाय का? त्याला जरा डोळ्याला डिवचलं ना काळीने तर आत ओढून घेतो, आत ओढून घेतो. आणि घोबड माहिती ना, घोबडाचे डोळे कसे असतात? बटबटे असतात, खोबणीच्या बाहेर पडले. आपले डोळे एका लेवलमध्ये का बाहेर आले, याच्या बाहेर आलेत का, दिसतात का? नाही. म्हणजे आपले डोळे एका लेवलमध्ये. आता मांजर आणि कुत्रा याचे डोळे अंधारात चमकतात बघा. लक्ष देऊन बघा, त्यांच्या घरी कुत्र पाळलेलं असेल, मांजर, का चमकतात? आपले डोळे चमकतात का अंधारात? नाही. कारण त्यांच्यामध्ये टॅपेटम लुसिडम असतं, एक थर असतो, तो चमकतो. आता काजवा माहिती आहे तुम्हाला? काजवा ते ब्ल्यू रंगाचा एक किडा, लगेच असं पंख उघडलं की लगेच थोडं दिसतं काजवा. म्हणजे त्याच्यामध्ये फ्लोरसन्स असतं आणि ते आता काही बाबा प्रयोग करतात की अमके बाबा पाण्यातून ज्वाला काढतात. आता वास्तविक पाहता याच्यामध्ये सायन्स आहे. ती जी पावडर आहे ना, ती पाण्यावर टाकल्यानंतर ती पेट घेते. मग माणसाला काय वाटलं, बाबाचा चमत्कार आहे, बाबा पाण्यातून आगडी काढतात, ज्वाला काढतात. तर याच्या मागे हे सायन्स आहे. उदाहरणार्थ तुम्ही हिमालयात गेला तर बद्रीनाथ केदारनाथला लोक फडक्यामध्ये तांदूळ शिजून खातात. कारण इकडं बर्फ असतो आणि इकडं उकळत्या पाण्याचे झरे. लोक काय म्हणतात, देवाची लीला आहे, इकडं बर्फ आहे आणि इकडं लगेच उकळतं पाणी आहे, आम्ही तिथं भात शिजून खातो. वास्तविक पाहता फॉस्फरस आहे हिमालयामध्ये. फॉस्फरस आहे. गंगेचं पाणी तीर्थ म्हणून का आणतात बरं? कारण त्या पाण्यात किडे होत नाही. लाखो हे जे मेलेले प्रेत आहे ते गंगेत टाकून देतात काशीला. काशी ना आपले बनारस, इथं एवढे साधू संत, किती लोक मरतात, अर्धवट जाळलेले प्रेत गंगेत फेकून देतात, कृष्णार्पण. पण गंगेचं पाणी लोक बॉटलमध्ये भरून आणून तीर्थ म्हणून का? त्या पाण्यामध्ये किडे होत नाही. आपल्या घरातलं हौदातलं पाणी महिनाभर काढू नका ना, त्याच्यात आळ्या होत्या, डासाच्या आळ्या काहीतरी होतात त्याच्यामध्ये. रांजण असेल त्याच्यामध्ये होत. समजा पिंप असेल घरामध्ये, नाही 2-3 दिवस पाणी भरलं, गावाला गेलो, काहीतरी त्याच्यामध्ये किडे मकोडे होतात. म्हणजे गंगेच्या पाण्यात होत नाही. लोक 10 वर्ष आणतात बाटलीमध्ये, काही जर त्यांच्यामध्ये विधी असेल घरामध्ये ते पाणी वापरतात. वी आर नोइंग दॅट द आईज. आता मला सांगा, मनुष्य प्राण्याच्या डोळ्यामध्ये उघडझाप करताना कोणती पापणी हालचाल करते? वरची पापणी. खालची का करीत नसेल? बर, तोंड उघडताना कोणता जबडा हालचाल करतो? खालचा. उलट आहे ना, पापणी वरची हालचाल करते आणि जबडा खालचा हालचाल करतो. माणसाचा पुढचा हात पुढं मुडकतो आणि पाय मागं मुडकतो. दोन्ही एका दिशेने केला असतं तर काय बिघडलं असतं? समजा पाय मी पुढंच मुडपाल्या केला असतं निसर्गाने आणि हात तर मी पुढंच मुडपायचे, माणसाला चालता आलं नसतं. ही विरुद्ध दिशेला केलंय, न्यूटनचा लॉ आहे. हात पुढं मुडपतेच, पाय मागं मुडपते, म्हणून तुम्हाला चालता येतंय, नाहीतर सरपटत चालावं लागलं असतं. वी आर नोइंग दॅट द ह्युमन आय, दिस इज नथिंग बट द व्हर्टिकल सेक्शन ऑफ द ह्युमन आय. ही जी आहे उभा छलेपा मानवी डोळ्याचा,
ई असतं आकार किंवा व्हर्टिकल सेक्शन आकार उभा डोळा जर आपण असा कापला ना आपल्याला हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसतं बघा. दिस इज द डायग्राम ऑफ व्हर्टिकल सेक्शन ऑफ द ह्युमन आय. द ह्युमन आय that is made by ectoderm in embryonic development. गर्भावस्थेमध्ये डोळा कोणत्या थरापासून तयार होतो याच्यावरती नीट मध्ये प्रश्न आला. तो पॉइंट आपल्या पुस्तकात नाही. गर्भावस्थेमध्ये मनुष्याचा डोळा एक्टोडर्म पासून तयार केला जातो. एक्टोडर्म महत्वाचा पॉइंट आहे. ह्युमन आय that is developed in embryonic stage by the ectoderm. Now the eye is made by three different types of cone. Outermost layer, that is the sclera or sclerotic layer. Middle is that is the choroid layer, and inner is that is the retina layer. Human eye that is made by three layers. फ्रॉम एक्सटर्नल टू इंटरनल साइड, बाहेरून आतमध्ये, आतून बाहेर नाही, बाहेरून आतमध्ये. आउटर मोस्ट इज द स्लेरा that is called sclerotic layer. Middle is choroid and inner is that is the retina. Now this sclera is actually connected, that is to the orbital cavity. डोळ्याची जी खोपणीचं हाड आहे ना या हाडाला ऍक्च्युअली हा थर चिटकलेला असतो. याच्यामध्ये गॅप नसते, फट नसते, एकदम चिटकून असतो. द स्लेरा इज बल्जिंग ॲट अँटीरियर साइड, दॅट इज कॉल्ड एज अ कॉर्निया. स्लेरा इज बल्जिंग, थोडा वाटोळा आहे, दॅट इज कॉल्ड एज अ कॉर्निया. द कॉर्निया इज ओपेक अँड ट्रान्सपरंट. फिजिक्स मध्ये शब्द गेला असेल ओपेक आणि ट्रान्सपरंट. Light rays falls on the cornea. Light rays falls on the cornea. Now this cornea is having its boundary, that is the conjunctiva. कुठपर्यंत याचे हात आहे? हे काय सगळे इथपर्यंत नाही. हे जो दर्शनी भाग आहे ना, दर्शनी भाग ज्याला तुम्ही बुबुळ म्हणता. बुबुळ जे आहे ते माहिती आहे ना, बुबुळ कशाला होते? आता डोळ्याचा रंग कशावर अवलंबून असतो? बुबळावर का त्या पांढऱ्यावर? बुबळावर. आपण म्हणतो याचे डोळे काळे, याचे डोळे भुरे, याचे डोळे तपकिरी आहे, हे घाऱ्या डोळ्याचा आहे, हा निळ्या डोळ्याचा. आता ह्या अनुवंशिकतेप्रमाणे हा रंग येतो डोळ्याचा. आता इंग्रज असला त्याचे डोळे निळेच असतात. समजा आई वडिलाचे डोळे घारे असतील, मुलांचे डोळे घारेच येतात. आई वडिलाचे डोळे भुरकट असतील, तपकिरी रंगाचे तसेच येतात. कोणाचे काळे डोळे असतील तसे येतात. हे अनुवंशिकतेनुसार. द कलर ऑफ द आईज डिपेंड्स ऑन कॉर्निया. डोळ्याचा कलर जो आहे तो कॉर्नियावरती अवलंबून असतो. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ पिगमेंट्स आर प्रेझेंट. आता अनेक प्रकारचे फुलं तुम्ही बघता. लाल रंगाचं फुल म्हणलं वेगळं पिगमेंट, पांढऱ्या रंगाचं फुल म्हणलं वेगळं पिगमेंट, काळ्या रंगाचं फुल आता आहे गुलाबाला तर त्याला वेगळं पिगमेंट. ज्या प्रकारचं पिगमेंट असेल तशा प्रकारचा रंग या डोळ्याच्या बुबुळाला येईल ना. मीन्स द कलर दॅट डिपेंड्स अपॉन दॅट इज cornea. Now the second layer, that is the choroid. The choroid layer is the middle layer. हा मध्यभागी जो थर आहे त्याला म्हणायचं choroid. The choroid is a heart. Blood capillary is present in the choroid. आपण म्हणतो ना त्याच्या डोळ्यात रक्त उतरले, म्हणजे डोळे लाल झाले. तर या कोराइड मध्ये रक्तवाहिन्याचं जाळं असतं. रक्ताचा पुरवठा
आपल्याला या कोराइड लेअर मध्ये केला जातो. वी आर नोइंग दॅट द ऑक्सिजन अँड न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस आर सप्लाइड टू द आई बाय कोराइड लेअर. अहो, जिवंत राहण्याला अन्नाची गरज आहे ना, डोळ्यालाही जिवंत राहावं लागतं ना. आपण खाल्लेलं काही अन्न नका का नसाना जास्त अन्न कोणाला लागतं, पायाला जास्त काम करावं लागतं, हाताला जास्त, डोक्याला जास्त, पण तसं डोळ्यालाही थोडं तरी काम करावं लागतं ना. म्हणून ऑक्सिजनचा सप्लाय आणि खाद्यपदार्थाचा सप्लाय हा या कोराइड लेअरमुळे होतो. बट दॅट कोराइड लेअर इज ऍक्च्युअली डिवायडेड इंटू 3 पार्ट. What are these 3 parts? Anterior, the choroid is modified into 3 parts. One is that is the iris, second is that is the ciliary body, and third is that is the suspensory ligament. समजून घ्या बरं. पाठीमागचा जो कोरॉइडचा भाग आहे याच्यामध्ये रक्तवाहिन्याचं जाळं असतं. प्रश्न मिटला. या कोराइडमध्ये रक्तवाहिन्या काय करतात? डोळ्याला खाद्य पुरवतात. तुम्ही जे खाता पचन करता. जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन बी त्याला पुरवला जातो. आता कोराइड पुढे काय करतो? 3 भागामध्ये डिवाइड होतो. एक इरिस, दुसरं सस्पेन्सरी लिगामेंट आणि तिसरं आहे सिलियरी बॉडी. हे याचाच फांद्या आहे. कुठं? पुढच्या बाजूला याच्या ह्या 3 फांद्या आहेत. व्हॉट इज इरिस? इरिस इज नथिंग बट रॉड लाईक डाऊनवर्ड अँड अपवर्ड ग्रोथ ऑफ द कोराइड. हे वरून लोंबलंय लंबकाप्रमाणे. हे कोराइडचा भाग इकडं लोंबलाय खाली, हे वर गेलाय, त्याला म्हणायचं इरिस. इरिस इज द डाऊनवर्ड अँड अपवर्ड ग्रोथ ऑफ द कोराइड. गॅप इन बिटवीन द 2 इरिस इज कॉल्ड एज अ प्युपिल. त्याला आपण भावले म्हणतो बा. तुम्ही जर डोळ्यामध्ये टक लावून बघितलं ना, आत बारीक भिंग दिसते. आत बारीक असतं, एक ज्वारी वगैरे. तर हे जे प्युपिल काय आहे? 2 इरिस मधला जो गॅप आहे आणि त्या गॅप मधूनही आपल्याला भिंग दिसतं. प्युपिल इज जस्ट लाईक द डायफ्रॅगम. तुम्ही कॅमेरा बघितला असेल का? फोटो काढताना पुढे एक छिद्र असतं. आपण म्हणतो हे सरक, इकडे सरक, जरा तुझं तोंड येईना, जरा पाठीमागं हो, पुढं हो, काय जे ऍडजस्टमेंट आपण करतो. वी आर नोइंग दॅट द प्युपिल इज नथिंग बट द डायफ्रॅगम. इट मेक द ऍडजस्टमेंट फॉर पासिंग द लाईट दॅट इज इन द आई. प्युपिल can be made small and large. तुम्ही मे महिन्यामध्ये सूर्याकडे पाहताना डोळे मिचकितात आणि अंधाऱ्या रात्री अभ्यास करताना समजा डिम लाईट असेल तर डोळे थोडे मोठे करतात किंवा फाकवतात. का? दिसत नाही म्हणून प्युपिल मोठं करताना. आणि ते सगळे किरण आतमध्ये घुसू नयेत म्हणून डोळे मिचकिता म्हणजे बारीक करतात. प्युपिलचं छिद्र कमी जास्त केलं जातं. Another is that is the suspensory ligament. Suspensory ligaments are nothing but thread that make the attachment with the